हॅलो हॅलो. Okay guys, hello and welcome back to everyone. Good evening. I hope I am visible and audible. Okay. कंटिन्यू करूया लेक्चर जिथे आपण काहीतरी थांबलो होतो तिथून पुढे. आणि अगेन बिफोर गोइंग टू फर्दर ॲज वी फॉलो एव्हरी टाइम थोडंसं काहीतरी की एक रिव्ह्यू जो आहे किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू वॉट एव्हर जे काहीतरी की आपण कालच्या लेक्चरमध्ये थोडंसं डिस्कस केलं होतं तेही काहीतरी की तिकडे बघून घेऊया. ठीक आहे. सो आय थिंक कालच्या लेक्चरमध्ये आपण इकडं पोस्ट गुप्ता पिरियड जो आहे तो काहीतरी इकडं स्टार्ट केलेला होता. राईट. पोस्ट गुप्ता पिरियड म्हणजे काहीतरी अगेन तेच येतं ज्यावेळेला गुप्ता एम्पायर आहे त्याचं काहीतरी की बेसिकली तिकडे एंड होणार आहे. आणि अगेन तेच द बिगेस्ट एम्पायर जे असतात दे आर दी क्रम्बल डाऊन बिगेन विदिन देमसेल्फ. राईट. मोठे काहीतरी की बेसिकली जे किंगडम आहेत ते काहीतरी की विदिन त्यांच्यामध्येच काय होतात तिकडं क्रम्बल होतात किंवा काहीतरी इकडे ब्रेकडाऊन होतात. सो सेम कंडिशन काहीतरी की आपण इकडे बघितलेली होती. आणि त्याच्यातूनच काहीतरी की छोटे मोठे काहीतरी की आपण त्याला म्हणू जे किंगडम आहेत ते काहीतरी होणार आहेत तिकडे इव्हॉल्व होणार आहेत. मग याच्यामध्ये आपण काहीतरी की बघितलं होतं नॉर्थ इंडियामध्ये काय कंडिशन आहे तर हर्षवर्धन आहे म्हणजेच काहीतरी की बेसिकली पुष्यभूती पुष्यभूती डायनेस्टी ती काय करणार आहे रूल करणार आहे नॉर्थला. ठीक आहे. शशांक ऑफ गौडा असेल बेसिकली काहीतरी इकडे बेंगालला. वाकाटकाच असतील ते बेसिकली काहीतरी तिकडे डेक्कनला. आणि त्यासोबतच काहीतरी की चालुक्य. ओके चालुक्य रुलर ऑफ डेक्कन. आणि फायनली काहीतरी की पल्लवाज आहेत कांचीचे ते कुठं असणार आहेत तर एकदम काहीतरी इकडे साऊथला. सो इथंपर्यंत काहीतरी की आपण ते एक टाईमलाईन किंवा काहीतरी की आपण एक रफ एस्टिमेशन होती ती बघितली होती. अँड देन वी आर स्टार्टेड रिगार्डिंग टू द पुष्यभूती काहीतरी की डायनेस्टी. कशा प्रकारे इकडे काहीतरी की आपण त्याला म्हणू पुष्यभूती डायनेस्टी ती काहीतरी की स्थापन केली जाते. आणि याच्यामधला काहीतरी की इम्पॉर्टंट असणारा जो रुलर आहे तो म्हणजे काहीतरी की हर्षवर्धन. हर्षवर्धनाचा काहीतरी की रिगेन जो होता तो पण तिकडे डिस्कस केला होता. आणि अगेन त्याच्या संदर्भात असणारी काहीतरी की इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन ती देखील आपण काहीतरी इकडं अभ्यासली होती किंवा काहीतरी की डिस्कस केली होती. ठीक आहे. त्याच्यानंतर काहीतरी इकडं नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉईंट होता तो म्हणजे काहीतरी की सोशो इकॉनॉमिक कंडिशन ड्युरिंग द हर्षवर्धन अँड द सदर्न डायनेस्टी. ठीक आहे. कशा प्रकारे काहीतरी की इथंपर्यंत कंडिशन काय होती किंवा काय नाही तरी की सोसायटीच्या संदर्भात आणि त्याच्यासोबतच काहीतरी तिकडं इकॉनॉमीच्या संदर्भात. ठीक आहे. आणि याच्या अगोदर हर्षवर्धनाच्या काहीतरी की अगोदर आपण इथं सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे काहीतरी की लिटरेचर लिटरेचर ड्युरिंग द काहीतरी की गुप्ता पिरियड हा देखील काहीतरी की आपण इकडे डिस्कस केला होता. बरोबर. मग याच्यात म्हणजे काहीतरी की आपण बघितलं होतं सेक्युलर आणि त्यासोबतच काहीतरी की रिलिजियस असे दोन्ही प्रकारचे काहीतरी की जे टेक्स्ट आहेत किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणून लिटरेचर जे आहे ते काय झालं गेलेलं आहे डेव्हलप झालं गेलेलं आहे. आणि मग ॲज अ एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने जसं मी तुम्हाला इथं सांगितलं होतं की ऑथर आहे आणि त्याचे काहीतरी की इम्पॉर्टंट इकडे वर्क्स आहेत म्हणजेच काहीतरी की बेसिकली त्यांनी लिहिलेली तर पुस्तकं असतात ते काहीतरी की थोडेसे तर मोस्ट इम्पॉर्टंट काहीतरी की बनतात. सो हेच आपण काहीतरी इकडे डिस्कस केले होते. सो फर्स्ट ऑफ ऑल कालिदास असेल त्याच्यानंतर काहीतरी की तिकडं कमंदकाज असेल विशाखदत्ताचं मुद्राक्षस असेल काहीतरी की तिकडं देवी चंद्रगुप्तम असेल. तर अशा प्रकारे काहीतरी की इम्पॉर्टंट टेक्स्ट आणि इकडे काहीतरी की त्यांचे असणारे ऑथर्स हेही आपण काहीतरी इकडे डिस्कस केलेले होते. ठीक आहे. त्याच्यानंतर थोडंसं जर काहीतरी की अगोदरचा आपण पार्ट इकडे डिस्कस बघितला सॉरी पाहिला तर इथं काहीतरी की आपण बघितलं होतं सोशो इकॉनॉमिक कंडिशन ड्युरिंग द गुप्ता पिरियड. याच्यामध्ये ॲडमिनिस्ट्रेशनचे काहीतरी की आपण युनिट बघितलं होतं. प्रॉव्हिन्स लेवलला भुक्ती म्हटलं जायचं आणि डिस्ट्रिक्ट लेवलला विश्या आणि ग्राम होते त्यांना बेसिकली विटी म्हटलं जायचं. आणि अगेन यांचे काहीतरी की ऑफिशियल रिस्पेक्टिव्हली उपारिका विषपती आणि काहीतरी तिकडे ग्रामीण इथे काहीतरी की आपण बघितलेले होते. ठीक आहे. सोबतच आपण इथे इम्पॉर्टंट ऑफिशियल्स होते ते पण थोडेसे डिस्कस केलेले होते. ठीक आहे. देन व्हॉट सॉर्ट रिगार्डिंग टू द इकॉनॉमी गुप्ता पिरियडमधली इकॉनॉमी काय होती ती पण काहीतरी की आपण इकडं डिस्कस केलेली होती. आणि अगेन काहीतरी की सोसायटी आणि रिलीजन याच्या संदर्भात पण काहीतरी की जे पॉईंट होते ते आपण इथं डिस्कस केलेले होते. इवन वी हॅव ऑल्सो डिस्कस रिगार्डिंग टू द आर्ट अँड आर्किटेक्चर. तो कशा प्रकारे इथं काहीतरी की आर्ट अँड आर्किटेक्चर डेव्हलप झाले गेलेले आहे. आणि अगेन व्हेरी इम्पॉर्टंट थिंग इज द कन्स्ट्रक्शन ऑफ द टेम्पल. ओके. हे देखील आपण इथं डिस्कस केले होते. आणि अगेन एक्झाम पॉईंट ऑफ मी काहीतरी की तुम्हाला सांगितलं होतं की कशा प्रकारे हे जे टेम्पल्स आहेत इम्पॉर्टंट आणि ते कुठे काहीतरी की बेसिकली सिच्युएटेड आहेत याच्यासाठी प्रश्न जो आहे तो काहीतरी की बऱ्याचदा विचारला गेलेला आहे. सो तो पण काहीतरी की मी तुम्हाला इथं सांगितलेला होता. ठीक आहे. सो आय थिंक इथंपर्यंत काहीतरी की आपण पॉईंट जो होते ते काहीतरी की डिस्कस केले होते. आणि इवन वी हॅव ऑल्सो डिस्कस रिगार्डिंग टू द इम्पॉर्टंट काहीतरी तिकडे किंग. ठीक आहे. सो त्याच्यानंतर काहीतरी की बेसिकली आपण कालच्या लेक्चरमध्ये इथे येऊन काहीतरी की आपण थांबलो होतो सोशो इकॉनॉमिक कंडिशन ड्युरिंग द हर्षवर्धन.
आणि काहीतरी की सदन डायनेस्टी कोणत्या होते किंवा कोणत्या नाही त्या संदर्भात. सो याच्या संदर्भात थोडंसं काहीतरी की इथून पुढे आपण डिस्कस करूया. सो फर्स्ट ऑफ ऑल इन कंटेक्स्ट ऑफ द ॲडमिनिस्ट्रेशन, इथे आपल्याला काहीतरी की पाहायला मिळतं. हर्षा गव्हर्न हिज एम्पायर ॲज द सेम लाईन ऑफ गुप्ता. ओके, हर्षा गव्हर्न हिज एम्पायर ऑन द सेम लाईन ऑफ द गुप्ता. सो अगेन सेम जसं आपण काहीतरी की लास्ट टाइमला डिस्कस केलं होतं किंवा काहीतरी की मी तुम्हाला तिथे एक्सप्लेन पण केलं होतं. बाय अँड लार्ज काय कसं असणार आहे तिकडे ॲडमिनिस्ट्रेशन, जी मोरियन काहीतरी की एम्पायरमध्ये डेव्हलप झाली गेली होती किंवा सेटअप झाली गेली होती, तोच काहीतरी की एक रफ स्ट्रक्चर आहे किंवा काहीतरी की त्याच्याच आधारावरती किंवा तशाच प्रकारचे काहीतरी की ॲडमिनिस्ट्रेशन आहे ना, ती स्टील पुढे काहीतरी की कंटिन्यू राहणार आहे. सो इथं पण काहीतरी की आपल्याला तेच पाहायला मिळतं. गुप्ता हॅड अडॉप्टेड द मोरियन एम्पायर ॲडमिनिस्ट्रेशन. आणि पुढे गुप्ताचीच काहीतरी तिकडे जी एम्पायर सिस्टम किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टम असेल ना, ती काहीतरी की अदर काहीतरी की जिकडे बेसिकली जे सिंगल किंवा छोटे छोटे काहीतरी की जे युनिट्स आहेत किंवा किंगडम आहेत ते फॉलो करणार आहेत. आपल्याला गुप्ता पिरियड सारखीच काहीतरी की बेसिकली इकडं ॲडमिनिस्ट्रेशन जे आहे ते काहीतरी की पाहायला मिळतं. स्मॉलेस्ट काहीतरी की युनिट असेल ते बेसिकली विलेज होतं. त्याच्यानंतर ऑफिसर्स अंडर द किंग बिकम द हेरिडेटरी ॲज हरिसेन वॉज द महादंडनायका. ओके, हरिसेन वॉज द महादंडनायका, ज्याच्या संदर्भात काहीतरी की आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं होतं. महादंडनायका म्हणजेच काहीतरी त्याचं चीफ ज्युडिशियल ऑफिसर अँड ही इज अ इनहेरिटेड ॲज द ऑफिस फ्रॉम हिज फादर. ओके, ॲज इज ऑफिस फ्रॉम द फादर. आपण इथं बघितलं होतं गुप्ता पिरियड किंवा काहीतरी की त्याच्या थोडासा अगोदर पोस्ट मोरियन पिरियडमध्ये ज्या बेसिक काहीतरी काही जे ऑफिसेस होते किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसेस होते, त्यांचं जे नेचर होतं ते कसं झालं गेलं होतं ॲज अ हेरिडेटरी. ठीक आहे, तो स्टील पुढे काहीतरी की कंटिन्यू होणार आहे. तो इथं काहीतरी की आपण डिस्कस केलं होतं. हरिसेन बेसिकली काहीतरी की तिकडं महादंडनायकाचं काहीतरी की बेसिकली ऑफिस होतं, ते काहीतरी ॲज अ इनहेरिडेटरी होतं त्याचं, कारण का ते त्याच्या काहीतरी की फादरकडून त्याला तिथं मिळालेलं होतं. ओके, देन वन पर्सन कुड बिअर मोर दॅन द वन ऑफिस ॲज हरिसेन ऑल्सो हेल्ड ऑफिस ऑफ द कुमारमात्या. ओके, कुमारमात्या किंवा काहीतरी मग त्याला तिकडं संग्रह विग्राहिका. ओके, संग्रह विग्राहिका. अगेन एक काहीतरी की व्यक्ती जी असेल ती काहीतरी की एकापेक्षा जास्त ऑफिसेस तिथे काहीतरी तिकडे धारण करू शकत होते किंवा काहीतरी की पद तिथे धारण करू शकत होते. त्याचं जे एक्झाम्पल आपल्याला ते काहीतरी इथून पाहायला मिळतं. आणि कुमारमात्या म्हणजे काहीतरी की बेसिकली अगेन जसं मी तुम्हाला सांगितलं होतं ॲज अ गव्हर्नर. ओके, गव्हर्नर. सो एखादा पर्टिक्युलर प्रॉव्हिन्स आहे किंवा भुक्ती आहे त्याच्यावरती जो अपॉइंटेड केली गेलेली व्यक्ती जी असायची त्याला काहीतरी त्याचं कुमारमात्य काहीतरी की म्हटलं जायचं. आता ॲक्च्युली काहीतरी की तिकडं याचं जे बेसिकली जे पद असायचं किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणून जी पोस्ट असायची ही एकतर काहीतरी की फॅमिली मेंबर असायचे त्यांना दिलं जायचं, किंवा जे इम्पॉर्टंट काहीतरी की नोबेल्स असायचे किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणून जे फॅमिली असायचे ना इम्पॉर्टंट, त्यांनाच हे काहीतरी की पद जे असायचं ते अलॉटेड केलं जायचं. ठीक आहे. देन व्हेरी इम्पॉर्टंट टर्म जसे आपण काहीतरी की सुरुवातीलाच बघितली होती महाजन पदामध्ये श्रेष्ठी. ओके, ही वॉज द चीफ बँकर किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू मर्चंट. तो मर्चंटचा काहीतरी की बेसिकली जो ग्रुप असायचा त्यांचाच काहीतरी की हेड असायचा किंवा एक ऑफिस असायचं त्याला तिथं श्रेष्ठी म्हटलं गेलं होतं. ठीक आहे. देन सार्तवाहा हा एक इम्पॉर्टंट काहीतरी की कन्सेप्ट तिथे इव्हॉल्व झाली गेली आपल्याला पाहायला मिळते. सार्तवाहा इज द लीडर ऑफ मर्चंट और कारवानाच. ओके, ही इज द लीडर ऑफ मर्चंट और कारवाना. आता श्रेष्ठी जो असायचा तो काहीतरी की बेसिकली तिकडं मर्चंटचाच काहीतरी की बेसिकली चीप असायचा, मात्र त्याचं जे काम असायचं ते काय असायचं ॲज अ बँकिंग इन्स्टिट्यूशन. ओके, ॲज बँकिंग इन्स्टिट्यूशन. मग एखाद्याला काहीतरी की कर्ज द्यायचं असेल तर ते दिलं जायचं, किंवा एखाद्याची काहीतरी की जे डिपॉझिट असेल ते काहीतरी तिकडे ॲक्सेप्ट केलं जायचं. ओके, त्या प्रकारचे काहीतरी की जे लेनदेन असेल ना तो सृष्टी करायचा. मात्र सार्तवाहा जो असतो तो काय करायचा बेसिकली ही इज द मर्चंट लीडर किंवा काहीतरी मग आपण त्याला म्हणू कारवाना. आता ह्या वेळेचं काहीतरी की बेसिकली मीन ऑफ ट्रान्सपोर्टेशन होतं ते आपल्याला माहितीच आहे. ॲट अ टाइम काहीतरी की खूप साऱ्या ज्या बैलगाड्या असायच्या त्याच्यावरती काहीतरी की आपण त्याला म्हणू ज्या कमोडिटीज असायचा माल असायचा तो काय केला जायचा लादला जायचा, आणि ॲट अ टाइम 100-200 काहीतरी की बैलगाड्या असायच्या त्या काय करायच्या माल घेऊन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचे. आता याचा जो ग्रुप होता त्यालाच काय म्हणलं गेलं होतं तिकडं कारवाना, म्हणजेच काहीतरी की बेसिकली आपण त्याला म्हणू बंजारांचा काहीतरी की बेसिकली ग्रुप असायचा. तो बंजारा हा जो शब्द होता तो काहीतरी की बेसिकली कोण होता कारवाना, आणि यांचा जो चीफ असायचा तोच कोण होता इकडं सार्तवाहा. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रथम कुलिका. ओके, प्रथम कुलिका इज नोन एज द चीफ क्राफ्ट्समन. ओके, चीफ ऑफ क्राफ्ट्समन. देन कायस्थास. कायस्थास हेड ऑफ द scribes. Okay, head of the scribes. And where other important officials also mentioned in the हर्षास ॲडमिनिस्ट्रेशन. तर हे काही इम्पॉर्टंट ऑफिशियल्स आहेत आपल्याला पाहायला मिळतात. हावेवर अदर बरेचसेच काहीतरी तिकडे ऑफिशियल्स होते ते काहीतरी की तिकडे प्रेझेन्स होते. ओके, देन मेंटेनन्स ऑफ द पब्लिक रेकॉर्ड्स इज ऑल्सो इम्पॉर्टंट फ्युचर ऑफ द हर्षाज रूल्स.
सेम अगेन काहीतरी की थोडंसं आपण बघू शकतो जे याच्यामध्ये मॉडर्न पिरियडमध्ये जे इव्हॉल्व्ह झाली गेलेली सिस्टम होते ना ते स्टील इथे काहीतरी की प्रेझेन्स होते किंवा फॉलो केले जातात. ओके. त्याच्यानंतर सोसायटी. ओके. सोसायटी. सो इथे आपल्याला अगेन काहीतरी की एक इम्पॉर्टंट असा फॉरेन ट्रॅव्हलर जो आहे ना त्याचा काहीतरी की अकाउंट किंवा इन्फॉर्मेशन जे ना ती काहीतरी की पाहायला मिळते आणि त्याच्यातून आपल्याला काहीतरी की ग्लिम्पस असं इन्फॉर्मेशन आहे हर्षाच्या पिरियडमधली काहीतरी की ती सोसायटी कशी होती किंवा कशी नाही त्या संदर्भात इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करते. ओके. इथे अकॉर्डिंग टू द हुआन ते सेंग तो आपण काहीतरी की लास्ट टाइमलाच काहीतरी की बघितलं होतं. देअर वेअर कास्ट. ओके. देअर वेअर कास्ट अँड मिक्स ऑफ सबकास्ट अँड अनटचेबल्स अँड द ऑल्सो आउटकास्ट. इट फोर्स लेबर वॉज ॲबसेंट. ओके. इट फोर्स लेबर वॉज ॲबसेंट. आता इथे सगळ्यात एक इम्पॉर्टंट अशी इन्फॉर्मेशन असेल हुआन ते संगची ती म्हणजे काहीतरी की बेसिकली इन्फॉर्मेशन रिलेटेड टू द अनटचेबल्स अँड द कास्ट. ओके. इन्फॉर्मेशन अबाउट रिलेटेड टू द कास्ट अँड अनटचेबल्स. सो याच्याद्वारे काहीतरी की आपल्याला तिथे सविस्तर अशी काहीतरी तिकडे कास्ट सबकास्ट आणि आउटकास्ट अशा काहीतरी की डिफरंट डिफरंट काहीतरी की ज्या कास्ट आहेत ना त्याची इन्फॉर्मेशन काहीतरी इकडे प्रोव्हाइड केलेली आहे. ओके. आणि अगेन त्यांनी काहीतरी की सांगितलेलं आहे अनटचेबल्स म्हणजे काहीतरी की बेसिकली काय म्हणू आपण त्याला एकदम काहीतरी की आउटकास्ट असणारे काहीतरी तिकडे जे मेंबर होते आणि अगेन त्यांच्या संदर्भातले काहीतरी की असणारे जे रूल्स असतील किंवा त्यांच्यावरती इम्पोज केले गेलेले काहीतरी तिकडं अनह्युमन अशा काहीतरी की ट्रीटमेंट असतील या देखील काहीतरी की हुआन ते संघच्या तिकडे टेक्स्टमध्ये मेन्शन केलेल्या आहेत. ओके. त्याच्यानंतर द पोझिशन ऑफ वुमन डिक्लाइन ड्युरिंग द पिरियड ॲज द इन्स्टिट्यूशन ऑफ स्वयंवरा ceremony of choosing husband had become dysfunctional. ओके. हॅज बिकम डिस्फंक्शनल. आता इथे फर्दर काहीतरी की वुमनची जी स्टेटस असेल किंवा काहीतरी की आपण त्याला पोझिशन म्हणू ती काय झाली गेली आहे तिकडे डिग्रेड झाली गेलेली आहे. कारण का गुप्ता पिरियडमध्येच काहीतरी आपण बघितलं होतं मनुस्मृती असेल आणि काहीतरी इकडे धर्मशास्त्र असेल हे काय केले गेले होते इकडे कंपोज केले गेले होते आणि त्याच्याच थ्रू किंवा काहीतरी की त्याच्यामध्येच वुमन संदर्भात काहीतरी की अजून काहीतरी की रिस्ट्रिक्शन्स असेल किंवा काहीतरी की आपण म्हणू त्यांच्या याच्यावरती काय म्हणू काहीतरी की राईट्सवरती अजून जास्त काहीतरी की मर्यादा किंवा लिमिटेशन जे होते ते आणले गेलेले होते. ठीक आहे. सो त्याच्यामुळेच त्यांची जी काहीतरी की पोझिशन असेल ती काहीतरी डिग्रेड होणार आहे. एक एक्झाम्पल काहीतरी की ते दिलं गेलेलं आहे ते म्हणजे इन्स्टिट्यूशन ऑफ स्वयंवरा. आता स्वयंवर म्हणजे काय असायचं बेसिकली की जी काहीतरी की बेसिकली तिकडे ही असेल ब्राईड असेल ती काय करायची तिकडे ग्रूम म्हणजेच काहीतरी की हस्बंड असेल ती काहीतरी की चूज करायची. तिला तिथे काहीतरी की फ्रीडम असायचा एक कॉन्फरन्स किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू एक पार्टी ऑर्गनाईज केली जायची आणि त्या ठिकाणी काहीतरी की डिफरंट डिफरंट काहीतरी की जे किंग असायचे त्यांचे जे काहीतरी की आपण म्हणू प्रिन्स असायचे ना त्यांना तिकडे इन्व्हाइट केलं जायचं आणि स्वतः काहीतरी तिकडे जी ही असायची काय म्हणू आपण काहीतरी की राजकन्या ते तिथं चूज करू शकत होते. यालाच काय म्हटलं गेलं होतं स्वयंवरा. आता डिफरंट डिफरंट काहीतरी की आपण त्याला म्हणू 11 टाईपचे काहीतरी तिकडं मॅरेज काहीतरी तिकडं हे आहेत काय म्हणू आपण प्रॅक्टिसेस आहेत त्याच्यातलाच एक काय होता स्वयंवर. ठीक आहे. हा देखील काय झाला गेला होता इथं डिस्फंक्शन झाला गेला होता म्हणजेच काहीतरी की बेसिकली कुठेतरी हे स्टॉप झालं गेलं होतं आणि नाव वुमन इज अ कन्सिडर ॲज द मिझरी. ओके. वुमन इज कन्सिडर ॲज मिझरी आणि अर्लिएस्ट म्हणजेच काहीतरी की आपण आता लास्ट टाइमला डिस्कस केलं होतं चाइल्ड मॅरेजेसच्या ज्या प्रॅक्टिस असतील ना त्या बाय अँड लार्ज काहीतरी की या पिरियडमध्ये खूप लार्ज अमाऊंटमध्ये काय होणार आहेत सुरू होणार आहेत इन ऑर्डर टू मेंटेन. ओके. इन ऑर्डर टू मेंटेन प्युरिटी ऑफ वुमन किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू गर्ल. ओके. पुढे विडोरी मॅरेज वॉज ऑल्सो नॉट अलाउड अँड सती अँड डावरी सिस्टम युअर प्रिव्हेलंट. ओके. सस्ती अँड काहीतरी की डावरी सिस्टम युअर प्रिव्हेलंट. विडोरी मॅरेज जो होता तो काहीतरी की अगोदर अलाउड होता इथंपर्यंत मात्र काय केला गेला होता तो कुठेतरी नॉट अलाउड केला गेला होता आणि अगेन फर्दर तिथे सती आणि काहीतरी की डावरीची जी सिस्टम असेल किंवा प्रॅक्टिसेस असेल या देखील काय केल्या गेल्या होत्या लार्ज अमाऊंटमध्ये काहीतरी की वाढल्या होत्या. ओके. इराण इराण काहीतरी की पिलर इन्स्क्रिप्शन आपण काहीतरी की ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे त्याच्यामध्येच काहीतरी की आपल्याला गुप्ता पिरियडमध्ये पहिल्यांदाच काहीतरी की बेसिकली सतीच्या संदर्भात तिकडं इव्हिडन्स किंवा काहीतरी की इन्फॉर्मेशन आहे ती पाहायला मिळते. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे आहे रिलिजन. ठीक आहे. रिलिजन. सो ॲज हर्षवर्धन वॉज अ सेक्युलर किंग. ओके. सेक्युलर किंग अँड ऑल सेक्ट रिलिजियस पीसफुली कोएक्झिस्टेड बट ब्राह्मिन्स ग्रो मोर दॅन द अदर्स. ओके. ब्राह्मण ग्रो मोर दॅन द अदर्स. ते तर आपण काहीतरी की बघितलेलंच होतं. गुप्ता पिरियडमध्ये काहीतरी येऊपर्यंत काय झालं गेलं आहे तिकडं ब्राह्मणिकल काहीतरी की रिलिजन आहे किंवा वैदिक रिलिजन आहे ते काय झालं गेलं आहे पुन्हा रिवाईव्ह झालं गेलं आहे तिथून पुढे ते काहीतरी की कंटिन्यू राहणार आहे आणि इथंपर्यंत काहीतरी येऊपर्यंत आपल्याला पाहायला मिळतं अदर जे काहीतरी की तिकडे कॉम्पिटेटिव्ह काहीतरी की रिलिजन असतील बुद्धिझम असेल जैनिझम असेल आणि काहीतरी की अदर सेक्ट्स असतील हे सगळेच कसे झाले गेले होते तिकडे कुठेतरी डिग्रेड झाले गेले होते किंवा त्यांच्या ज्या काहीतरी की पॉवर होते तिकडे काय झाले गेले होते कमी झाले
मग आता इम्पॉर्टन्स राहायला गेला होता तो म्हणजे काहीतरी की ब्राह्मणिकल रिलिजनला, आणि याच्यामुळेच ब्राह्मिन्स असतील यांचा जो इम्पॉर्टन्स असेल तो काहीतरी की अदरपेक्षा थोडासा जास्तीत आपल्याला काहीतरी की पाहायला मिळतो. ओके. देन हर्षवर्धन वॉज द शैव डिवोटी अँड लेटर ही कन्वर्टेड टू महायान बुद्धिझम. ओके, लेटर ही कन्वर्टेड टू महायान बुद्धिझम. सो इनिशियली ही वॉज द शैवेट, म्हणजेच काहीतरी की बेसिकली तिकडं शैव किंवा काहीतरी की शिवाची भक्ती करणार होता. नंतर मात्र काहीतरी इकडे होवांचे संघ असेल, सॉरी आयते संघ असेल, याच्या काहीतरी की कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर काहीतरी की बेसिकली तिकडं तो महायान काहीतरी की बुद्धिझम असेल त्याच्यामध्ये काहीतरी की कन्वर्ट होणार आहे. आणि अगेन हुआनच्या संघाने काहीतरी की इन्फॉर्मेशन जे आहे ते देखील काहीतरी की प्रोव्हाइड केले गेलेले आहे की हर्षा हेल्ड अलाहाबाद कॉन्फरन्स वन्स इन अ एव्हरी 5 इयर. ओके, वन्स इन अ 5 इयर. सो 5 वर्षातून काहीतरी की एकदा तो काय करायचा तिकडं कॉन्फरन्स जे असायचे अलाहाबादला ती काय करायचं तिकडं ऑर्गनाईज करायचा, आणि त्याची जी प्रॉपर्टी असेल ती काय करायचं तिकडं तो डिस्ट्रीब्यूट करायचा गरीब लोकांच्यात. ओके, सो ही थोडीशी इन्फॉर्मेशन आहे ती आयच्या संघनी हुआनच्या संघनी काहीतरी की आपल्याला इथं प्रोव्हाइड केलेली आहे. ठीक आहे, हे झालं सोसायटी आणि रिलीजन. नाउ लेट्स एंटर इनटू द आर्ट अँड आर्किटेक्चर. ठीक आहे. सो ए पॅटर्न ऑफ आर्ट अँड लिटरेचर, हर्षवर्धना पॅटर्नाइज द बाणभट्टा. ओके, बाणभट्टा, मयुरा, देन काहीतरी की बेसिकली मातंग देविकारा. ओके, मातंगा देविकारा. हे इम्पॉर्टंट काहीतरी की बेसिकली आपण त्याला म्हणू हिस्टोरियन्स लिटरेचर आणि काहीतरी की तिकडे पेंटर्स आहेत ते इथं पाहायला मिळतात. बाणभट्टाच्या संदर्भात आपण काहीतरी की ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. ही रोड हर्षचरित. ओके, हर्षचरित. त्याच्यासोबतच काहीतरी की बेसिकली कदंबारी आणि काहीतरी की बेसिकली तिकडं पार्वती प्रणय. ओके, पार्वती प्रणय. हे तीन इम्पॉर्टंट काहीतरी की बेसिकली आपण त्याला म्हणून बुक जे आहेत ना तिथं बाणभट्टाने लिहिलेले आहेत. त्याच्यातलंच काहीतरी की जे हर्षचरित आहे ते बेसिकली इथं हर्षवर्धनाची काहीतरी की बायोग्राफी आपल्याला काहीतरी की पाहायला मिळते. ओके, जी बाणभट्टाने काहीतरी की लिहिलेली आहे. आणि अगेन व्हेरी इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन इज द हर्षवर्धन हिमसेल्फ. ओके, हिमसेल्फ पोएट. पोएट. आणि ही कंपोज द संस्कृत प्ले. याच्यामध्ये काहीतरी इम्पॉर्टंट असे आपल्याला पाहायला मिळतात ते म्हणजे नागनंद असेल, रत्नावली असेल आणि काहीतरी की प्रियदर्शिका असेल. ठीक आहे, प्रियदर्शिका. तो असे तीन इम्पॉर्टंट काहीतरी की संस्कृत प्ले जे आहेत ना ते स्वतः काहीतरी की हर्षवर्धन इथं कंपोज केले गेले होते. कोणते कोणते आहेत? नागनंद असेल, रत्नावली असेल आणि काहीतरी की प्रियदर्शिका असेल. ॲज आय टोल्ड यू, जे टेक्स्ट असतात किंवा लिटरेचर काहीतरी तिकडं आपण त्याला म्हणून वर्क असतात ते थोडेसे काहीतरी तिकडं मोस्ट प्रोबेबल किंवा काहीतरी की इम्पॉर्टंट होतात. आणि याच्यावरती जो प्रश्न आहे तो आपल्याला काहीतरी की ऑलरेडी विचारलेला आहे. ठीक आहे. नागनंदा, रत्नावली आणि काहीतरी इकडे प्रियदर्शिका. ठीक आहे. देन हर्षवर्धन हेल्ड अ 5 yearly donation, दान ceremony at Prayag. Okay, Prayag, and donated the magnificently in favor of the administration, royal household, scholars and religion. Okay, scholars and religion. So इथंच आपण काहीतरी की वरती पाहिलेलं होतं. एव्हरी 5 year. आता ॲक्च्युली काहीतरी की दोन टाईपचे काहीतरी की त्याच्यात येतं डोनेशनच्या काहीतरी की आपण त्याला म्हणून कॉन्फरन्स असायच्या. एक जी असायची ती एव्हरी इयर असायची, त्याच्या काहीतरी की बेसिकली इकडं बर्थला. ओके, आणि काहीतरी की दुसरी जी असायची काहीतरी की 5 वर्षातून काहीतरी की एकदा. अशा प्रकारे काहीतरी की बेसिकली डोनेशन जो असेल ना त्याच्याद्वारे काय केलं तिकडं कंडक्ट केलं जायचं. ठीक आहे. देन अगेन गुप्ता पिरियडमध्येच काहीतरी की आपण थोडंसं तिथं डिस्कस केलेलं होतं. ब्रिक टेम्पल ऑफ लक्ष्मणा ॲट श्रीपूर वॉज बिल्ड ड्युरिंग द हर्षा रूल. ओके, वॉज बिल्ड ड्युरिंग द हर्षा रूल. तिथं ब्रिक टेम्पल आहे बेसिकली काहीतरी इकडं आपल्याला पाहायला मिळतो कुठे आहे श्रीपूरमध्ये. ठीक आहे. हे लक्ष्मणच्या काहीतरी की बेसिकली काय म्हणू आपण त्याला डीटीसाठी काय केलं गेलं इकडे बेसिकली ते काय म्हणू आपण त्याला काहीतरी त्याचं डोनेट केलं गेलेलं आहे. ठीक आहे, किंवा काहीतरी की ते बिल्ड केलं गेलं होतं. आणि इम्पॉर्टंट असा फीचर आहे जसं काय होतं तर काहीतरी की ब्रिक्सनी काहीतरी की बनवलेलं हे टेम्पल होतं. ठीक आहे. तो त्याच्यानंतर आपल्या इथं पाहायला मिळतात ते म्हणजे काहीतरी की पल्लवाज ऑफ कांची. सो इथंपर्यंत काहीतरी की आपण बघितलं ते म्हणजे पुष्यभूती. ठीक आहे, पुष्यभूतीच्या काहीतरी की संदर्भात. नॉर्थला काहीतरी की असणार आहे तिकडं इम्पॉर्टंट काहीतरी की किंगडम. आफ्टर दी काहीतरी की त्याला म्हणू आपण गुप्ता एम्पायर. नाउ लेट्स एंटर इनटू द चालुक्याज ऑफ कांची किंवा सॉरी पल्लवाज ऑफ कांची. ठीक आहे, पल्लवाज ऑफ कांची. So, Pallavas are the identical with the Pulindas. Okay, Pulindas. Mentioned in Ashoka's inscription. Okay, mentioned in Ashoka's inscription. आता अगेन इथे काहीतरी की डिबेट आहे पल्लवांच्या काहीतरी की संदर्भात. पहलवाज
म्हणजेच काहीतरी की बेसिकली प्रतिहांस, जे काहीतरी की फॉरेन इन्व्हेजन झाले गेले होते त्याच्यातून आले गेलेले एक ट्राईब असेल, जी साऊथ इंडियामध्ये गेलेले होते पुढे जाऊन आणि काहीतरी तिकडंच ते असाइमलेटेड झाले गेलेली होती. इवन त्यांना काहीतरी ॲज अ पुलिंदाज म्हणून काहीतरी की मेन्शन केलं गेलेलं आहे अशोकाच्या काहीतरी तिकडं इन्स्क्रिप्शनमध्ये. सो व्हॉट एव्हर माइट बी, आपल्याला थोडंसं काहीतरी की त्या डेबिटच्या ऐवजी इथे इम्पॉर्टंट बनतं ते म्हणजे काहीतरी की थोडीशी असणारी इन्फॉर्मेशन त्यांच्या संदर्भातली. कारण का इथे आर्ट अँड आर्किटेक्चरच्या संदर्भात जर आपण इथे डिस्कस केलं तर इम्पॉर्टंट असं काहीतरी की तिकडे आपण त्याला म्हणू मोनोलिथिक. ओके, मोनोलिथिक टेम्पल जे आहेत ना ते काय केले जाणार आहे तिथं मोठ्या संख्येने काहीतरी की तिकडे बिल्ड केले जाणार आहेत. आणि त्याच्याच काहीतरी की अकॉर्डिंग किंवा त्याच काहीतरी की तिकडे पॉईंट ऑफ व्ह्यूनी पल्लवाज ऑफ कांची जे आहेत ना ते थोडेसे काहीतरी इकडे इम्पॉर्टंट बनतात. ठीक आहे. पल्लवाज रूल्ड फ्रॉम द कांची अँड द महाबलीपुरम, म्हणजेच काहीतरी की असतं ममल्लपुरम ॲज देअर कॅपिटल. ओके, ॲज देअर कॅपिटल. तो थोडासा काहीतरी की कांचीचा पार्ट असेल आणि काहीतरी की तिकडे ममल्लपुरम किंवा काहीतरी की महाबलीपुरम असेल. हा सगळं काहीतरी की बेसिकली आपल्याला तिकडं पल्लवाचा काहीतरी की बेसिकली रूलर सॉरी एरिया किंवा टेरिटरी ज्यांना ती काहीतरी की पाहायला मिळते. आणि महाबलीपुरम किंवा काहीतरी की त्यालाच ममल्ल हे बेसिकली काहीतरी की नाव होतं एका किंगचं. त्याच्या संदर्भात काहीतरी की ते नाव ॲज अ कॅपिटल म्हणून काहीतरी ठेवलं गेलेलं. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर इथं आपल्याला पॉईंट पाहायला मिळतो तो म्हणजे काहीतरी की इम्पॉर्टंट रूलर्स ऑफ दिस डायनेस्टी. ठीक आहे. याच्यामध्ये पहिले इम्पॉर्टंट काहीतरी तिकडे आपल्याला रूलर किंवा पर्सनॅलिटी पाहायला मिळते. ती आहे महेंद्रवर्मन फर्स्ट. ओके, महेंद्रवर्मन फर्स्ट. तो साधारणतः काहीतरी काही जर आपण तिथं एक रिगेन जर इथं बघितला तर तो साधारणतः काहीतरी की 600 CE ते 750 काहीतरी की CE इथं पाहायला मिळतो. ओके, 600 CE ते काहीतरी की 750 CE एक रफ रिगेन जो ना तो आपल्याला इथं महेंद्रवर्मनचा पाहायला मिळतो. ठीक आहे. इन्फॉर्मेशन जर याच्या संदर्भातली आपण इथं बघितली सो वी कॅन सी ही वॉज डिफेटेड बाय द चालुक्य किंग पुलकेशिनी सेकंड. ओके, ही वॉज डिफेटेड बाय द चालुक्य किंग पुलकेशिनी सेकंड. याच्या संदर्भातली जी इन्फॉर्मेशन होती ती आपण काहीतरी की ऑलरेडी तिथं डिस्कस केलेली आहे की कशा प्रकारे काहीतरी की बेसिकली त्याला तिथं काय म्हणून आपण काहीतरी की डिफेटेड केलं गेलं होतं किंवा काय नाही त्या संदर्भात. ओके, त्याच्यानंतर गुणभरा देन काहीतरी की बेसिकली सत्यसंध्या अँड काहीतरी की बेसिकली चट्टकारी. ओके, these are the temple maker. Then चित्र करपोली ॲज अ पेंटर. देन विचित्र चित्ता आणि काहीतरी की मित्यविलासा वेअर द टायटल्स यूज बाय द महेंद्रवर्मन फर्स्ट. ओके, यूज टायटल बाय द महेंद्रवर्मन फर्स्ट. असे बरेचसेच काहीतरी की आपण त्याला म्हणून तिकडं टायटल जे आहेत ना ते काय केले होते त्याने तिथं अडॉप्टेड केले होते किंवा काहीतरी की आपण म्हणू त्याला तिथे ॲज अ अज्युम केले गेले होते. ठीक आहे. देन मांडू गुप्ता. ओके, किंवा काहीतरी की गापुता इन्स्क्रिप्शन मेन्शन बिगिनिंग द रॉक कट टेम्पल आर्किटेक्चर किंवा काहीतरी आपण त्याला म्हणू कन्स्ट्रक्शन. ओके, रॉक कट कन्स्ट्रक्शन. तो इथंच मगाशीच काहीतरी की मी तुम्हाला सांगितलेलं आहे. रॉक कट काहीतरी की टेम्पल म्हणजेच काहीतरी की बेसिकली ॲज अ मोनोलिथिक काहीतरी तिकडे आपण त्याला म्हणू कन्स्ट्रक्शन. आता मोनोलिथिक कन्स्ट्रक्शन म्हणजे काय असणार आहे बेसिकली तर आपण म्हणू की एक एंटर काहीतरी की एक दगड आहे आणि त्या दगडामधूनच काहीतरी की बेसिकली काय केलं. ओके, एक एक सिंगल काहीतरी की बेसिकली आपण त्याला म्हणू तिथं स्ट्रक्चर आहे, दगड आहे. बेसिक काय असेल तर काहीतरी की आपण त्याला म्हणू एक मोठा असा असणारा काहीतरी तिकडे आपण म्हणू त्याला पर्वत असेल किंवा काहीतरी काही टेकडे असेल त्यालाच काहीतरी की आपण त्याला म्हणू कट करून एका सिंगल रॉकमधून काहीतरी की जे कन्स्ट्रक्शन जे होतं ते काय केलं गेलेलं आहे बनवलं गेलेलं आहे. ओके, सो दिस इज द मार्क ऑफ बिगिनिंग द रॉक कट टेम्पल आर्किटेक्चर इन इंडिया. Then he was a versatile genius having expertise over the painting, music, and the literature, and composed a satirical drama, Mattavilasa प्रसन्नम. ओके, मत्स्यविलासा प्रसन्नम. सो जसं आपण तिथे काहीतरी की मगाशी बघितलं होतं हर्षवर्धनाच्या काहीतरी की पिरियडच्या संदर्भात त्याच्याद्वारे काहीतरी की जे 3 इम्पॉर्टंट काहीतरी की जे हे होते काय म्हणून आपण काहीतरी की प्ले त्यांनी तिथे काहीतरी की कंपोज केले होते. तशाच प्रकारे इथं आपण बघितलं होतं नागानंद असेल, रत्नावली असेल आणि काहीतरी की प्रियदर्शिका. त्याच प्रकारे इथं काहीतरी की मत्स्यविलासा प्रसन्नम जे असेल हे एक संस्कृत काहीतरी की जो ड्रामा होता तो इथं काहीतरी की महेंद्रवर्मन फर्स्टद्वारे काय केला होता कंपोज केला गेला होता. ठीक आहे. अँड अगेन सोबतच काहीतरी त्याचं म्युझिक इन्स्क्रिप्शन ॲट द खुदाई मलया वेअर द ascribe टू हिम. ओके, वेअर द ascribe हिम.
अगेन सेम काहीतरी की ह्या इम्पॉर्टंट अशा काहीतरी की इन्स्क्रिप्शनमध्ये इथे महेंद्रवर्मन फर्स्टच्या संदर्भात काहीतरी की जी इन्फॉर्मेशन आहे ती दिलेली आहे. राईट. नाउ लेट्स एंटर इनटू द सेकंड इम्पॉर्टंट रूलर, नरसिंहवर्मन फर्स्ट. ओके, नरसिंहवर्मन फर्स्ट. सो आफ्टर दी काहीतरी की आपण त्याला म्हणू इकडे काहीतरी की महेंद्रवर्मन फर्स्ट, नरसिंहवर्मन फर्स्ट काहीतरी इकडे आपल्याला तिथे त्यांच्यावरती काहीतरी की रूल करता येतं पाहायला मिळतो. साधारणतः रिगेन जर आपण इथे डिस्कस केला तो 630 सी तो 668 सी काहीतरी की एक एस्टिमेटेड काहीतरी की जो रिगेन आहे ना तो नरसिंहवर्मन काहीतरी की सेकंडच्या संदर्भात आपल्या इथं पाहायला मिळतो. ओके, इन्फॉर्मेशन जर इथं आपण बघितली याच्या संदर्भात, सो फर्स्ट ऑफ ऑल नरसिंहवर्मन फर्स्ट डिफेटेड द चालुक्य किंग. ओके, चालुक्य किंग पुलकेशिनी सेकंड ॲट द बॅटल ऑफ मनी मंगलम. ओके, मनी मंगलम ॲज पर द कुराम कॉपर प्लेट इन्स्क्रिप्शन. ओके, ॲज पर द कुराम कॉपर प्लेट इन्स्क्रिप्शन. तो वरच्यामध्ये काहीतरी की आपण इथं बघितलं होतं, महेंद्रवर्मन फर्स्ट जो होता त्याला काहीतरी की बेसिकली पुलकेशिनी सेकंडनी काय केलं होतं, हरवलं होतं. ओके, पुलकेशिनी सेकंडनी काय केलं होतं, हरवलं होतं. नंतर काहीतरी की या पुलकेशिनी सेकंड जो आहे ना ह्याला हरवण्याचं काम कोण करणार आहे तर नरसिंहवर्मन फर्स्ट करणार आहे. आणि याच्या संदर्भातली जी इन्फॉर्मेशन आहे ते आपल्या इथं कुराम कॉपर प्लेट काहीतरी काही इन्स्क्रिप्शनमधून पाहायला मिळते. ठीक आहे. देन अज्युमिंग द टायटल ऑफ द ममल्ला ॲज अ ग्रेट रेसलर. ओके, ॲज अ ग्रेट रेसलर. तो इथं ममल्लापुरम जे असेल ते बेसिकली काहीतरी की नरसिंहवर्मन फर्स्ट हा जो होता याच्याच काहीतरी की नावावरून इथं काहीतरी की जे नाव होतं महाबलीपुरमला ते दिलं गेलेलं होतं. तर मगाशीच मी काहीतरी की तुम्हाला इथं सांगितलं होतं हा व्यवहार आय डिड नॉट टोल्ड रिगार्डिंग टू द नरसिंहवर्मन फर्स्ट. सो हा जो क्वेश्चन आहे तो काहीतरी की विचारलेला आहे, त्याच्यासाठीच काहीतरी की बेसिकली मी नाव तिथं सांगितलेलं नव्हतं. ठीक आहे. ममल्लापुरम जे बेसिकली नाव होतं ते नरसिंहवर्मन फर्स्ट याच्यावरून काहीतरी की आलेलं होतं. ममल्ला म्हणजे काहीतरी की बेसिकली ॲज अ ग्रेट रेसलर. ठीक आहे. आणि फाउंडेड द सिटी ऑफ महाबलीपुरम किंवा काहीतरी आपण त्याला म्हणू ममल्लापुरम. ओके, सो ही जी सिटी होती ॲज अ कॅपिटल ऑफ द पल्लव ऑफ कांची ही अगेन सेम नरसिंहवर्मन फर्स्टनीच काय केली होती तिकडं सेटअप केली होती. आणि अगेन ओरिएंटेशन किंवा काहीतरी की सुरुवातीच्या इंट्रोडक्शन लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं सिटीज असतील त्याच्यानंतर काहीतरी की इम्पॉर्टंट तिकडं लिटरेचर वर्क असेल किंवा अजून इतर काहीतरी की जे इम्पॉर्टंट वर्क्स असतील ना पर्टिक्युलर काहीतरी की पर्सनॅलिटी किंवा किंगच्या संदर्भात त्या थोड्याशा काहीतरी की तिकडे क्वाईट तिथे प्रोबेबल बनतात. तर तसंच त्याच्यावरती पण प्रश्न जो आहे तो बनलेला आहे बऱ्याचदा की महाबलीपुरम किंवा काहीतरी की ममल्लापुरम जो आहे तो कोणाद्वारे सेटअप केलेला होतं. सो इट वॉज अ बिल्ड ऑर सेटअप बाय द नरसिंहवर्मन काहीतरी तिकडे फर्स्ट. देन ऑन कॉन्करिंग द बदामी किंवा काहीतरी की आपण त्याला वातापी ही अजून द टायटल ऑफ वातापी कोंडा. ओके, ही अजून द टायटल ऑफ द वातापी कोंडा. तो बदामी म्हणजे काहीतरी की बेसिकली आपण त्याला म्हणू हेच चालुक्यांचं. त्याला बेसिकली काहीतरी कडे हरवण्याचे जे काम आहे ते देखील काहीतरी की नरसिंहवर्मन फर्स्टच्या द्वारे तिथं केलं जाणार आहे. ठीक आहे. आणि त्यांना काहीतरी की हरवल्यानंतर यांनी इथं टायटल जे होतं ते काहीतरी की अडॉप्टेड केलेलं होतं ॲज अ वातापी कोंडा. ठीक आहे. Then again, very important information. He sent the naval expedition to the Sri Lanka and restore the throne of the Sri Lankan princess मानवर्मा. ओके, मानवर्मा. इथे एक नेव्हल एक्सपिडिशन जे असेल ना ते काय केलं होतं इथे नरसिंहवर्मन फर्स्टद्वारे काय केलेलं आहे तिकडे पाठवलेलं आहे. कशासाठी तर काहीतरी की आपण त्याला म्हणू सिलोन म्हणजेच काहीतरी श्रीलंकेचा जो प्रिन्स होता मानवर्मा याच्या काहीतरी की बेसिकली तिकडे हेल्पसाठी. ओके. अँड द चायनीज ट्रॅव्हलर अँड द बुद्धिस्ट मॉन्क Huantesang visited Kanchi during his reign. ओके, visited Kanchi during his reign. तो हर्षवर्धनच्या नंतर काहीतरी की बेसिकली आपण तिथे म्हणू साऊथला हुआंतेसंग होतं त्यांनी काहीतरी की विजिटेड केलं होतं. आणि त्या पिरियडमध्ये तिथं आपल्याला पाहायला मिळतं नरसिंहवर्मन फर्स्ट जो आहे तो काहीतरीकडे ॲज अ रुलर म्हणून काहीतरीकडे होता. राईट. देन अदर नोटेबल रोलर्समध्ये आपल्याला पाहायला मिळतात नंदीवर्मन असेल परमेश काहीतरी की वर्मन असेल फर्स्ट आणि परमेश्वरमन काहीतरी इकडे सेकंड असतील. ठीक आहे. हवेवर ते काहीतरी की तिकडे एवढे इम्पॉर्टंट नाही आहेत. सुरुवातीचे काहीतरी की बेसिकली महेंद्रवर्मन फर्स्ट आणि नरसिंहवर्मन फर्स्ट जे ते काहीतरी की थोडेसे ते इम्पॉर्टंट बनतात एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने. ओके. त्याच्यानंतर इकडे सेकंड आपल्याला एक्सपेक्ट पाहायला मिळतो तो म्हणजे काहीतरी की ॲज अ ॲडमिनिस्ट्रेशन. ठीक आहे. तो ॲडमिनिस्ट्रेशन रिगार्डिंग टू द पल्लव ऑफ कांचे त्याच्या संदर्भात थोडंसं आपण इकडे डिस्कस करूया. ठीक आहे. तर इथे अगेन ओरिएंटेशन आणि काहीतरी इंट्रोडक्शनमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये काहीतरी की बेसिकली तिकडं स्टेटचे काहीतरी की जे युनिट आहेत किंवा काहीतरी की आपण म्हणू स्टेटचे डिफरंट डिफरंट ऑर्गन आहेत याच्यावरतीच काहीतरी की प्रश्न जे असतात ते प्रश्न जे असतात ते काय म्हणून आपण काहीतरी की तिकडे 100% काहीतरी की बनतातच बनतात. मग ते असेंडिंग ऑर्डर असेल किंवा काहीतरी की डिसेंडिंग ऑर्डर
असेल, वॉट एव्हर माहिती. सो ते थोडंसं काहीतरी आपल्या इथं पाहायला मिळेल. ओके. So first of all, the Pallavas promoted agriculture and sea trade and collected a huge wealth which is reflected in a grand temple architecture of this time. Okay, of this time. तिथे आपल्याला पाहायला मिळतं दक्षिण पथ असेल त्याचं जे कंट्रोल असेल तिथे काहीतरी की पल्लवांच्याकडे असणार आहे आणि त्याच्यासोबतच काहीतरी इकडं सी ट्रेड किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू कोस्टल ट्रेड याचं देखील काहीतरी की तिकडे ॲडमिनिस्ट्रेशन असेल किंवा कंट्रोल जे असेल ना ते काहीतरी इकडं पल्लवांच्याकडे काहीतरी की आपल्याला आहे ते पाहायला मिळतं. ओके. ऑब्विसली याच्यातून काहीतरी की लार्ज अमाऊंटमध्ये टॅक्सचं काहीतरी की जे कलेक्शन असेल किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू तिकडं एक प्रकारचं काहीतरी की जे हे असेल काय म्हणतो आपण त्याला काहीतरी की प्रॉफिट जो असेल तसा इथं काहीतरी की मिळणार आहे. ओके. आणि त्याच्यामुळेच काहीतरी की ग्रँड असे टेम्पल जे आहेत ना ते काय केले गेले होते इकडं बिल्ड केले होते. देन द किंगडम वेअर डिवायडेड इंटू द कोट्टाम. ओके. किंगडम वेअर डिवायडेड इंटू द कोट्टाम. आता इथे बेसिकली काहीतरी की आपल्याला पाहायला मिळतं एंटर जे काहीतरी तिकडे किंगडम होतं ना ते तिथं कोट्टामध्ये काय केलं गेलं होतं डिवाइड केलं होतं म्हणजेच काहीतरी की आपण त्याला म्हणायचं प्रोव्हिन्स. ओके. ॲज अ प्रॉव्हिन्स लेवलचं काहीतरी की जे ॲडमिनिस्ट्रेशन होतं त्याला तिथं कोट्टाम काहीतरी की म्हटलं गेलेलं होतं. राईट. देन द ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ लँड ग्रांट्स वेअर गिवन टू ब्राह्मणास म्हणजेच काहीतरी ॲज अ ब्रह्मदेया आपण काहीतरी की ऑलरेडीच बघितलेलं होतं. अँड टू टेम्पल देवदाना अँड वी आर एक्झाम्प्टेड फ्रॉम द टॅक्सेशन. ओके. अँड एक्झाम्प्टेड फ्रॉम द टॅक्सेशन. सो याच्या संदर्भात पण काहीतरी की आपण ऑलरेडी सातवाहन पिरियड म्हणजे काहीतरी की डिस्कस केलेलं आहे आणि मी तुम्हाला सांगितलं पण होतं प्रश्न जो येतो याच्यावरती आपल्याला विचारलेला पण आहे एक्झाममध्ये की ब्रह्मदेया म्हणजे काहीतरी की एक्झॅक्टली काय होतं किंवा इथे देवदाना म्हणजे काय होतं बेसिकली. ठीक आहे. तो जे प्रेस्ट असायचे किंवा ब्राह्मण्स असायचे त्यांना एक पर्टिक्युलर काहीतरी की लँड असेल ती ग्रँड केली जायची. तो पर्टिक्युलर काहीतरी की जो लँडचा जो पीस असायचा त्याला काय म्हटलं गेलं होतं ब्रह्मदेया. जे टेम्पल असायचे त्यांच्यासाठी पण काहीतरी की लँड असेल ती दिली जायची त्याला देवदाना काहीतरी की म्हटलं गेलं होतं. आणि अगेन हा जो बेसिकली काहीतरी की लँडचा काहीतरी तिकडे पीस असेल याच्यातून मिळणारं जे टॅक्स असेल ते बेसिकली कोणाला जायचं तर एकतर त्या ब्राह्मण किंवा काहीतरी आपण त्याला म्हणतो इकडं त्या टेम्पलला. ठीक आहे. म्हणजेच काहीतरी की बेसिकली ते टॅक्स फ्री असायचे. राईट. त्याच्यानंतर ग्रुप ऑफ विलेज वेअर कॉल्ड ॲज द नाडो. ओके. ग्रुप ऑफ विलेज वेअर कॉल्ड ॲज द नाडो म्हणजेच काहीतरी की आपण त्याला म्हणू शकतो तिकडं इथे ॲज अ डिस्ट्रिक्ट लेवल. ओके. ॲज अ डिस्ट्रिक्ट लेवलचं जे ॲडमिनिस्ट्रेशन होतं त्याला काय म्हटलं गेलं होतं ॲज अ नाडो. तो कोट्टाम असेल आणि कोट्टाम नंतर काहीतरी की फर्दर डिवायडेड केला होता कशामध्ये तर तो नाडोमध्ये. राईट. त्याच्यानंतर ग्रुप ऑफ नगरम वेअर कॉल्ड ॲज द मंडलम. ओके. ग्रुप ऑफ नगरम वेअर कॉल्ड ॲज द मंडलम. तर इथे डिस्ट्रिक्ट लेवललाच काहीतरी की आपल्याला पाहायला मिळतं. सिटी लेवलचं काहीतरी तिकडे ॲडमिनिस्ट्रेशन असेल किंवा काहीतरी की अर्बन टाउन असेल ना त्यांना काय म्हटलं गेलं होतं मंडलम. ओके. त्यांना काय म्हटलं गेलं होतं मंडलम. अँड देन द सुबाज. ओके. सुबाज म्हणजेच काहीतरी की बेसिकली असेंब्लीज consisting of the Brahmins and the landowners function through the smaller assemblies and the committees that looked after the irrigation, agriculture, roads and the temples. Okay. And the temples. ओके. तो इथं कशा प्रकारे होतं जसं मी काहीतरी की तुम्हाला सांगितलं आता जे येस येस इथे मंडलम लेवलला काय होतं बेसिकली काहीतरी की आपण तिथं म्हणू असेंब्ली जे आहेत ना त्या काहीतरी की पाहायला मिळतात. आता ह्या असेंब्ली काय असणार आहेत बेसिकली इथं सिटी लेवलला काहीतरी की बेसिकली जी काम आहेत. आता हे काय असेल सिविक काहीतरी की ॲम्युनिटीज प्रोव्हाइड करायचं असेल टॅक्स कलेक्शन असेल किंवा काहीतरी मग लॉ अँड ऑर्डर प्रोव्हाइड करायचं असेल हे जे काम असेल हे कोणाकडून केलं जायचं की नाही ते इथं इम्पॉर्टंट असणारं काहीतरी की असेंब्लीज त्यांच्याकडून. आणि मोस्ट प्रॉब्ली काहीतरी इकडं जे ब्राह्मिन्स आणि काहीतरी की आपण त्याला म्हणून लँड ओनर्स असायचे त्याच्यामध्ये काहीतरी त्याचं मेन असायचे किंवा काहीतरी तिकडे त्याचे पार्टिसिपेशन असायचे. ठीक आहे. देन द नॉन ब्राह्मिन्स लँड ओनर्स असेंब्लीज वेअर कॉल्ड ॲज द उर. ओके. नॉन ब्राह्मिन्स लँड ओनर्स असेंब्लीज वेअर कॉल्ड ॲज द उर. ॲज आय टोल्ड यू आपण लास्ट टाइमला काहीतरी किती डिस्कस पण केलं होतं ते शब्द आहेत आजचे काहीतरी की बेंगलोर असेल किंवा काहीतरी की मेंगलोर असेल याच्यातला जो यू आर आहे म्हणजेच काहीतरी की ओर ही जी टर्म होती ती काहीतरी की ऑलरेडी तिथे इव्हॉल्व झाली गेलेली होती. आणि इव्हन काहीतरी की आपण ज्यावेळेला याच्यामध्ये बघतो हे थोडंसं रिकॉल होत नाही मला मी तुम्हाला काहीतरी की आठवलं का सांगून देतो. पुढे जाऊन काहीतरी की जी टर्म आहे किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू ही जी कन्सेप्ट आहे ते थोडीशी काहीतरी की अजून लार्ज लेवलला किंवा काहीतरी लार्ज स्केलला काय होणार आहे तिकडे ती इव्हॉल्व होणार आहे. ठीक आहे.
Then the Pallavas inscription through a much light of the village assemblies called as the sabas and their committees. Okay, sabas and their committees. सो अपार्ट फ्रॉम द काहीतरी की मंडला म्हणजे सिटी लेवलचं काहीतरी की जे ॲडमिनिस्ट्रेशन असेल आणि त्याचे जे असेंब्लीज असतील त्याच्याही सोबतच काहीतरी की आपण तिथं बघू शकतो रुरल लेवलला किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू तिकडे काहीतरी की ॲज अ विलेज लेवलला पण काहीतरी तिकडे असेंब्लीज किंवा जे कमिटीज आहेत त्याचे आपल्याला पाहायला मिळतात. ओके, तर आपण असं म्हणू शकतो इकडे किंवा काहीतरी की अजून करू शकतो ॲडमिनिस्ट्रेशन युनिट असेल किंवा काहीतरी की त्याचं जे फंक्शन असेल ते सिटी आणि काहीतरी तिकडे आपण म्हणू विलेज लेवलला काहीतरी की डेव्हलप झालं गेलेलं होतं ॲट द पिरियड ऑफ द पल्लवाच. ठीक आहे. देन इथं आपल्याला नेक्स्ट इम्पॉर्टंट काहीतरी की ॲस्पेक्ट पाहायला मिळतो तो सोसायटी आणि काहीतरी की रिलीजन आफ्टर द ॲडमिनिस्ट्रेशन. ओके, आफ्टर द ॲडमिनिस्ट्रेशन. तर थोडंसं हे जे काहीतरी की आपण इथं बघितलं कोट्टाम असेल मंडलम आणि नाडू असेल आणि विलेज लेवलचं काहीतरी की ऊर असेल हे थोडेसे काहीतरी की इन्स्टिट्यूशन आहे ते लक्षात राहू द्या. प्रश्न जे आहेत त्याच्यावरतीच काहीतरी की विचारले जातात ॲसेंडिंग आणि काहीतरी कडे डिसेंडिंग ऑर्डरमध्ये. ओके, आय होप काहीतरी की थोडंसं समजलं असेल तुम्हाला. त्याच्यानंतर पुढे आहे ते म्हणजे काहीतरी काहीतरी सोसायटी आणि काहीतरी की रिलीजन. तो पहिला पॉईंट इथं आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे फोर फोल्ड काहीतरी की कास्ट सिस्टम बिकम रिजिड. ओके, बिकम रिजिड अँड ब्राह्मीण occupied the dominant position as Pallav were the orthodox Brahminical Hindus. Okay, Pallav were the orthodox ब्राह्मनिकल काहीतरी की हिंदूज. इथे हॉलिडेज मी तुम्हाला काहीतरी की सांगून दिलं होतं. साऊथला तर बेसिकली काहीतरी की फोर फोल्ड वर्ण सिस्टम जी असेल ती इनकल्केट केली गेलेली आहे. ओके, हळूहळू काहीतरी की कालांतराने नॉर्थकडून काहीतरी की साऊथकडेही आणली गेलेली होती. पुढे काहीतरी की ॲज अ रिजिड होणार आहे ते. बरोबर. आणि सेम इथे काहीतरी की बेसिकली पल्लव जे होते ते ॲज अ ब्राह्मनिकल काहीतरी की रिलीजन किंवा वेदिक रिलीजन जे होतं ना त्यांना फॉलो करणार. त्याच्यामुळे इथं रिजिड किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणून स्ट्रिक्टली अशी काहीतरी की ही जी सिस्टम होती ती फॉलो केली जात होती. ओके, अगेन द भक्ती मुवमेंट रिसीव द प्रमोशन अंडर दी पल्लवाच. ओके, भक्ती मुवमेंट जे असेल तिला जे तिचं जे प्रमोशन असेल किंवा काहीतरी की सुरुवातीची जे आपण म्हणू जे ॲक्टिव्हिटीज असतील ना त्या इथेच काहीतरी की आपल्याला स्टार्ट झाल्या गेलेल्या काहीतरी की पाहायला मिळतात. मिडेबल इंडियामध्ये जाऊ त्यावेळेला काहीतरी की आपल्या इथे थोडंसं काहीतरी की इन डिटेलमध्ये काहीतरी की बघावं लागतं. देन देव आणि विष्णू काहीतरी की आपल्याला माहितीच आहे एक इम्पॉर्टंट असे काहीतरी की असणार इकडे डिओटीज होत्या ज्या काहीतरी की नॉर्थ इंडियामध्ये असेल आणि काहीतरी की साऊथ इंडियामध्ये असेल ॲज अ इम्पॉर्टंट डिटी काहीतरी की त्यावेळेला तिकडे इव्हॉल्व झाल्या गेलेल्या होत्या. ओके, आणि अगेन याच्यातूनच काहीतरी तिकडं शैव आणि काहीतरी की विष्णू भक्ती असेल म्हणजेच काहीतरी काय डिवोशन याच्या ज्या प्रॅक्टिसेस आहेत त्या काहीतरी कुठेतरी सुरू होणार आहेत. ठीक आहे. देन शिवा सागा किंवा काहीतरी आपण त्याला म्हणू पोएट्स वेअर कॉल्ड ॲज द नैनाराज. ओके, नैनाराज. तर इम्पॉर्टंट नैनाराज वेअर इथे आपल्याला काहीतरी की पाहायला मिळतं तिरुवन पुरीसारा किंवा काहीतरी की त्याला त्याचा अपार म्हणून काहीतरी की ओळखलं जातं. त्याच्यानंतर काहीतरी की सुंदरार म्हणजेच काहीतरी त्याचं सुंदरामूर्ती आणि संबंधार म्हणजेच काहीतरी त्याचं मनिका विसागर. ओके, मनिका वि सागर. आता इथं जसं मी तुम्हाला सांगितलं इथंपर्यंत तोपर्यंत काय झालं गेलं होतं इथं डिवोटेशन म्हणजेच काय सॉरी डिवोशन म्हणजेच काहीतरी काय भक्तीच्या ज्या काहीतरी की संकल्पना असतील त्या इव्हॉल्व्ह झाल्या गेल्या होत्या आणि हेच काहीतरी की सुरुवातीच आपल्याला त्यामुळे आपण काहीतरी काय नाही नाराज म्हणजेच काहीतरी काही बेसिकली शिवाला तिथं कुठेतरी हे करणारे डिवोशन करणारे किंवा काहीतरी की त्याची पूजा करणारे जे हे आहेत त्यामुळे आपण काहीतरी काय डिसायपल तिथं काहीतरी की पाहायला मिळतात. आणि अगेन वैष्णवीला काहीतरी की तिकडं फॉलो करणार आहे किंवा काहीतरी की विष्णूला फॉलो करणार आहे ते वेर कॉल्ड ॲज द अल्वाराज. आणि मग याच्यामध्ये काहीतरी की इम्पॉर्टंट आपल्याला काहीतरी की जे हे असतील काहीतरी की डिवोटी तो गुरु जे आहेत ते काहीतरी की आपल्या इथं पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये अंदाला जो आहे तो काहीतरी की थोडासा इम्पॉर्टंट आहे आणि त्याच्यासोबतच काहीतरी त्याचा नम्मलावार. ओके, ज्यावेळेला आपण जिथे भक्ती मुवमेंट डिस्कस करू त्यावेळेला काहीतरी आपल्याला हे इन डिटेलमध्ये बघायचंच आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर द पल्लवा पिरियड विटनेस द राईज ऑफ द शैविझम अँड वैष्णिझम अँड डिक्लाइन ऑफ जैनिझम अँड बुद्धिझम. ओके, डिक्लाइन ऑफ जैनिझम अँड बुद्धिझम. सो ॲज आय टोल्ड यू इथे आपण काहीतरी थोड्या वेळापूर्वीच काहीतरी की बघितलेलं होतं ज्यावेळेला आपण काहीतरी इकडे याच्यामध्ये हर्षवर्धनाच्या काहीतरी की पिरियडमध्ये इथं डिस्कस केलेलं होतं तिथे डिस्कस पण केलेलं आपण. ओके, ब्राह्मणिकल सॉरी बुद्धिझम असेल जैनिझम असेल आणि अदर जे सेक्ट असतील ते काय झाले गेले होते कुठेतरी इकडं डिग्रेड झाले गेले होते. कारण का होतं इथं पॅटर्नेज जे होतं ते काहीतरी की बेसिकली किंगचं इथं मोस्ट ऑफली काहीतरी की ब्राह्मणिकल रिलीजन किंवा वेदिक रिलीजनलाच काहीतरी की लार्ज अमाऊंटमध्ये किंवा मोठ्या काहीतरी तिकडं स्केलमध्ये मिळालेलं होतं त्याच्यामुळे. ठीक आहे.
तो साऊथला काहीतरी की वॉटेवर थोडासा जो प्रेझेन्स असेल ना जैनिझमचा आणि बुद्धिझमचा तो इथं काहीतरी की आपल्याला डिक्लाइन झालेला काहीतरी की पाहायला मिळतो ॲट द टाइम ऑफ पल्लवाच. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे आर्ट अँड काहीतरी की आर्किटेक्चरमध्ये आणि सोबतच काहीतरी की लिटरेचरमध्ये थोडेसे इम्पॉर्टंट पॉईंट जे आहेत ना ते आपल्याला पाहायला मिळतात. कोणते कोणते आहेत? सो फर्स्ट ऑफ ऑल कांची डेव्हलप ॲज अ great center of the education as well as the culture and trade. Okay, as well as the culture and trade. The Ghatika, okay, the Ghatika, the center of the learning at Kanchi was very popular. Okay, was very popular. इथे कांचीच्या इथे काहीतरी की बेसिकली आपण त्याला म्हणू सर्वच काहीतरी की बेसिकली ॲस्पेक्टमध्ये किंवा काहीतरी की सगळ्याच काहीतरी तिकडे आपण म्हणू याच्यामध्ये फील्डमध्ये खूपच काहीतरी की मोठ्या प्रमाणात तिथे डेव्हलप होणार आहे. आणि त्याच्यामुळेच काहीतरी की पुढे एक इम्पॉर्टंट काहीतरी की रीडिंग एज्युकेशन आणि काहीतरी की कल्चरल सेंटर म्हणून ते पुढे तिथं इव्हॉल्व्ह होत आहे. इथेच एक इम्पॉर्टंट अशी काहीतरी की इन्स्टिट्यूशन आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे काहीतरी की घटिका. मोस्ट ऑफ द टाइम याच्यावरती प्रश्न जो आहे तो काहीतरी की विचारला गेलेला आहे. ओके. घटिका म्हणजे काय होतं बेसिकली काहीतरी काय लर्निंग सेंटर होतं. आता इथे डोंट कन्फ्युज विथ द पंजाबमध्येच पण काहीतरी की बेसिकली आपल्याला घटिका या नावाचे काहीतरी कन्सेप्ट त्यांना ते पाहायला मिळते. हावेवर इट इज अ मार्शल आर्ट आणि हे जे बेसिकली होतं ते काहीतरी त्याचं सेंटर ऑफ काहीतरी की लर्निंग आहे. ठीक आहे. देन तमिळ लँग्वेज अँड द लिटरेचर अलॉंग विथ द संस्कृत फ्लोरिश अंडर द पल्लवाच. ओके, अंडर द पल्लवाच. आता संस्कृत सोबतच काहीतरी आपल्या इथं पाहायला मिळतं तमिळ लिटरेचर जे असेल ना ते काय होणार आहे इकडं इव्हॉल्व्ह होणार आहे किंवा काहीतरी कुठेतरी इव्हॉल्व्ह झालं गेलेलं आपल्याला पाहायला मिळतं. देन पॅट्रोनेज टू द संत yielded in the form of development of the religious literature. ओके, डेव्हलपमेंट ऑफ रिलिजियस लिटरेचर. ज्यावेळेला आपण इथं काहीतरी की भक्ती मुवमेंटमध्ये बघू त्याला बरेचसेच जे काहीतरी की आपण इकडं जे सागात किंवा काहीतरी की जे गुरु आहेत त्यांच्या संदर्भात आपण आता डिस्कस केलं यांच्याद्वारे बरेचसे जे काहीतरी की लिटरेचर आहे ना ते डेव्हलप केलं जाणार आहे. आणि हे मुख्यतः काहीतरी की बेसिकली डिवोशनल काहीतरी की सॉन्ग आहेत. ओके, आपण ते बघूच पुढे ज्यावेळेला भक्ती मुवमेंट डिस्कस करू त्या पिरियडमध्ये. ठीक आहे. इथे पेरी पुराणात कलेक्शन ऑफ सॉन्ग इन लव अँड द डिवोशन ऑफ शिवा. ओके, कलेक्शन ऑफ सॉन्ग इन लव अँड डिवोशन ऑफ द शिवा. तेच आहे नयनार आणि काहीतरी की तिकडं बेसिकली आपण म्हणू अलवाराज ते संत आहेत. त्या संतांच्या द्वारे काय केले गेले इकडं बरेचसेच काहीतरी की पोएम जे आहेत ते काय केले गेले तिकडे कुठेतरी काहीतरी की कंपोज केले गेले आहेत. ह्या मोस्ट ऑफली काहीतरी की शिवा आणि विष्णूचे काहीतरी की बेसिकली लव आणि डिवोशन याच्यासाठीच काय केले गेलेले आहेत डेडिकेटेड केले गेलेल्या आहेत. ओके. इथे नलयार दिव्य प्रबंधन. ओके, नलयार दिव्य प्रबंधन अ कलेक्शन ऑफ सॉन्ग इन लव टू द विष्णू. जसं आपण तिथे काहीतरी की वरती तिथं पाहायला मिळतं पेरिया पुराणात तशाच प्रकारचं काहीतरी की बेसिकली नलयार दिव्य प्रबंधन आहे तिथे शिवासाठी काहीतरी की डेडिकेटेड होतं. आणि पेरी पुराणात जे ते काहीतरी की बेसिकली इकडं शिवासाठी आणि हे जे होतं ते काहीतरी की विष्णूसाठी काहीतरी इकडे डेडिकेटेड केलं गेलं होतं. ओके. देन द बेसिक फ्युचर वॉज द द्रविडियन आर्किटेक्चर. ओके, द्रविडियन आर्किटेक्चर. आता इथे थोडंसं काहीतरी की तुम्हाला जर आठवत असेल इफ यू रिमेंबर आपण लास्ट टाइमलाच काहीतरी की बघितलेलं होतं. फर्स्ट ऑफ ऑल काहीतरी की बेसिकली टेम्पल स्ट्रक्चर जे असेल इंडियामध्ये. ओके, टेम्पल काहीतरी की स्ट्रक्चर जे असेल किंवा कन्स्ट्रक्शन असेल त्याच्या ॲक्टिव्हिटीज आहेत ते आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल काहीतरी की गुप्ता पिरियडमध्ये तिथं पाहायला मिळतात. आणि तिथेच मी काहीतरी की तुम्हाला सांगितलं होतं नॉर्थला बेसिकली काहीतरी की टेम्पल स्टाईल जे आहे किंवा काहीतरी की आर्किटेक्चर आहे त्याला तिथे ॲज अ नगरा म्हटलं गेलेलं होतं. ओके, नगरा म्हणजेच काहीतरी की बेसिकली शिखरा शिखर जे आहेत ते काहीतरी की आपल्याला पाहायला मिळतात. सो त्याच्यासोबतच काहीतरी की आपल्याला इथे साऊथला पल्लवा पिरियडमध्येच काहीतरी की बेसिकली आपण इथं म्हणू द्रविडियन टाईप स्टाईल ऑफ काहीतरी की तिकडं आर्किटेक्चर टेम्पल आर्किटेक्चर जे काय होणार आहे इकडं इव्हॉल्व्ह होणार आहे. ओके. आणि इकडचे जे काहीतरी की टेम्पल आहेत याचा बेसिकली काहीतरी की मेन जो फ्युचर होता ना तो काय होता ॲज विमाना. ओके, विमाना. आता हे काय आहे इथं मी तुम्हाला सांगितलं होतं शिखरा म्हणजे काहीतरी की आपण त्याला म्हणू जो मेन गर्भगृह असतो. ठीक आहे. जिथं काहीतरी की डीटी असते म्हणजेच काहीतरी की आपण त्याला म्हणू तिथं गाभार असतो. याच्यावरती असणारं काहीतरी की उंच असं जे काहीतरी की आपण त्याला म्हणू जे स्ट्रक्चर असतं त्याला शिखरा म्हटलं गेलं होतं कुठे नॉर्थला. आणि तसंच जे स्ट्रक्चर साऊथमध्ये त्याला काय म्हटलं गेलेलं आहे विमानाज. ओके. हावेवर द व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट इज द मंडपास किंवा काहीतरी की गोपुरम बिकम विविडली डेव्हलप. ओके, बिकम विविडली डेव्हलप. सो अपार्ट फ्रॉम द शिखरा इथे जो थोडासा काहीतरी की जो भर दिला गेला होता तो मंडपमवरती काहीतरी की दिला जाणार आहे. आता मंडपम म्हणजे काय डिवोशनल काहीतरी की आपण त्याला म्हणू किंवा काहीतरी काय प्रेयर हॉल. इथे मेन काहीतरी की गर्भगृह असेल तिथे काहीतरी की आपण त्याला म्हणू शिखरा ह्याच्यावरती. आणि इथून पुढचा काहीतरी की जो स्ट्रक्चर असतो ज्या ठिकाणी डिवोटी उभा राहतात आणि काहीतरी की तिकडे देवाची काहीतरी की पूजा करतात.
तो हा जो बेसिकली काहीतरी की हॉल असेल त्यालाच काय म्हणू काहीतरी काय मंडपा किंवा काहीतरी की प्रेयर हॉल म्हटलं गेलं होतं. आणि याच्यामध्ये बेसिकली काहीतरी जे पिलर असतील ते खूपच काहीतरी तिकडं काय म्हणू आपण त्याचं मार्वलस किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू खूपच असे ट्रेमेंडस अशा काहीतरी तिकडे आकारामध्ये आणि काहीतरी की आपण त्याला म्हणू त्याच्यावरती जी हे असेल इनकार्विंग जे असेल ना ते काहीतरी की आपल्याला पाहायला मिळते. एक इम्पॉर्टंट असा काहीतरी जो स्पेसिमन आहे आपल्याला आर्ट अँड आर्किटेक्चरचा तो पाहायला मिळतो. आणि हळूहळू काहीतरी की पुढे हा मोठ्या अमाऊंटमध्ये काहीतरी की डेव्हलप होणार आहे किंवा लार्ज स्केलमध्ये काहीतरी इकडं इव्हॉल्व्ह होणार आहे. ओके. तो द्रविडियन काहीतरी इकडं आर्किटेक्चर जे असेल तिथं पल्लवाच्या स्पिरिडमध्ये साऊथला डेव्हलप होणार आहे. आणि इट इज अ टेम्पल स्टाईल ऑफ आर्किटेक्चर. नॉर्थला आहे ती कोणते नगरा नगरा टाईल ऑफ काहीतरी इकडे आर्किटेक्चर आणि ती कोणाच्या पिरियडमध्ये डेव्हलप झाली गेले तर गुप्ताच्या पिरियडमध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर ड्युरिंग द पल्लवाज रूल द टेम्पल आर्किटेक्चर डेव्हलप इन फोर स्टाईल. ओके फोर स्टाईल अंडर द व्हेरियस किंग्स. तो डिफरंट डिफरंट काहीतरी इकडे किंग आहेत ना त्यांच्या त्यांच्या पिरियडमध्ये आहे ना टेम्पलची जी काहीतरी इकडे स्टाईल असेल ती काहीतरी की आपल्याला सेपरेटली किंवा काहीतरी काही वेगवेगळी काहीतरी की इव्हॉल्व झाली गेली पाहायला मिळते. सो फर्स्ट ऑफ ऑल काहीतरी काय महेंद्रवर्मन फर्स्ट. इथे आपल्याला पाहायला मिळतं स्मॉल स्मॉल रॉक कट टेम्पल वेअर मेड अँड वेअर कॉल्ड ॲज द मंडपाज. ओके वेअर कॉल्ड ॲज द मंडपाज. एक्झाम्पल म्हणजे आपल्याला पाहायला मिळतं भैरवी कोंड टेम्पल असेल आणि त्यासोबतच काहीतरी की अनंतेश्वर टेम्पल असेल उद्दानली. ओके उद्दावलीच्या ठिकाणी काहीतरी इकडे बनलं गेलेलं आहे. तो स्मॉल रॉकेट टेम्पल आर्किटेक्चर म्हणजे काहीतरी की एकच तो दगड आहे आणि त्याच्यातूनच काहीतरी की जे टेम्पल आहे ते काहीतरी की बनवले गेलेले आहेत. इट इज अ कॉल्ड ॲज द मोनोलिथिक टेम्पल. ठीक आहे. त्याच्यानंतर नरसिंहवर्मन काहीतरी की फर्स्ट याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात मंडपास. मंडपास बिकम बिगर. सेम अगेन काहीतरी की तेच होतं जसं मी तुम्हाला सांगितलंय. इथं गर्भगृह आहे आणि इथं पुढे काहीतरी की प्रेयर हॉल आहे. हा थोडासा काहीतरी की आपण त्याला म्हणू ह्यूज किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू लार्ज स्केलमध्ये काय केलं जाणार आहे डेव्हलप केला जाणार आहे ॲट द पिरियड ऑफ काहीतरी की नरसिंहवर्मन फर्स्ट. ओके. तर मंडपास बिकम बिगर अँड याच्यामध्ये काहीतरी की महाबलीपुरम किंवा काहीतरी की ममल्लपुरम सिटी जे आहे इट वॉज अ फाउंडेड बाय द नरसिंहवर्मन काहीतरी की फर्स्ट. आपण मग असेच काहीतरी की डिस्कस केलेलं होतं. नंबर ऑफ अगेन सेम मोनोलिथिक रथास chariots. Temple were constructed like the Panchapandava Rathas, and the important mandapas are the Varaha and Mahishasur and the Trimurti. Okay, and the Trimurti. सो इथे आपल्याला काहीतरी काही पाहायला मिळतात मोनोलिथिक काहीतरी काही रथाचं जे स्ट्रक्चर असेल किंवा काहीतरी की त्या टाईपचे जे टेम्पल आहेत ना ते इथं नरसिंहवर्मन काहीतरी की बेसिकली फर्स्टच्या पिरियडमध्ये काय केले गेलेले आहेत डेव्हलप केले गेलेले आहेत. आणि याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे काहीतरी की आपण त्याला म्हणू मंडपास. मंडपास म्हणजे काहीतरी की आपण तिथं आपल्याला पाहायला मिळतं असं साधारणतः काहीतरी की एक स्ट्रक्चर आहे. ओके असं एक स्ट्रक्चर आहे आणि इथला आतला जो पोर्शन आहे तो काहीतरी इकडं हे आहे ब्लँक आहे किंवा काहीतरी की व्हॅक्युम आहे म्हणजे मोकळा आहे. आणि या ठिकाणी काहीतरी की डिफरंट डिफरंट टाईपचे काहीतरी की आपण त्याला म्हणून स्ट्रक्चर ज्यात ते काय केले गेले आहेत सेटअप केले गेले आहेत. फॉर एक्झाम्पल वराहा. ओके फॉर एक्झाम्पल वराहा. या ठिकाणी काहीतरी की आपण त्याला म्हणू वराहाचं काहीतरी की काय म्हणू आपण एक मोनोलिथिक काहीतरी इकडे स्ट्रक्चर जे ते पाहायला मिळतं. तसंच इथे महिषासुर मर्दिनीचं पण पाहायला मिळतं आणि काहीतरी की त्रिमूर्तीचं पण पाहायला मिळतं. सो या टाईपचे जे टेम्पल होते किंवा काहीतरी स्ट्रक्चर जे होतं ते नरसिंहवर्मन काहीतरी की फर्स्टच्या पिरियडमध्ये इथं डेव्हलप झालं गेलेलं होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर थर्ड आहे ते म्हणजे काहीतरी की अंडर द राजसिम्हा. ओके अंडर द राजसिम्हा. इथे आपल्याला काय पाहायला मिळतं फ्री स्टँडिंग ऑर स्ट्रक्चरल टेम्पल. ओके स्ट्रक्चरल टेम्पल स्टार्टेड टू बिल्ड. ओके स्टार्टेड टू बिल्ड. इथे शोर आणि काहीतरी की उलांकेश्वरा आणि सोबतच काहीतरी इकडं मुकुंदेनार टेम्पल ॲट महाबलीपुरम अँड अँड कैलासनाथ टेम्पल अँड द Vaikuntha Tirupurumal temple at the Kanchipuram were the quite important. Okay, were the quite important. आता इथं फ्री स्टँडिंग किंवा काहीतरी स्ट्रक्चरल टेम्पल आपल्याला काय पाहायला मिळतात आतल्या साईडला टेम्पलच्या काहीतरी काही तिकडे आपण त्याला म्हणू गर्भगृह असेल आणि मंडपम जो काहीतरी तिकडे पोर्शन असेल ना या ठिकाणी जे पिलर आहेत ना यांचे जे नंबर आहेत ते थोडेसे कमी झाले गेलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यालाच काहीतरी काहीतरी फ्री स्टँडिंग किंवा काहीतरी स्ट्रक्चरल टेम्पल म्हटलं गेलेलं आहे जे मुख्यतः राजसिंहाच्या काहीतरी पिरियडमध्ये तिथे इव्हॉल्व्ह झाले गेलेले होते. ठीक आहे. सो हे झाले काहीतरी की आर्ट अँड लिटरेचरच्या काहीतरी की संदर्भात आणि सोबतच काहीतरी की आर्किटेक्चरच्या संदर्भात राईट. त्याच्यानंतरचा जो पॉईंट आहे तो म्हणजे काहीतरी काय चालुक्याच. ठीक आहे. इथंपर्यंत काहीतरी की आपण बघितलं पल्लवज ऑफ कांची त्यांच्या संदर्भातली असणारी इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन इम्पॉर्टंट काहीतरी की तिकडे लीडर्स सॉरी इम्पॉर्टंट असणारे काहीतरी की किंग पर्सनॅलिटी. त्याच्यानंतर काहीतरी की ॲडमिनिस्ट्रेशन
सोसायटी आणि रिलीजन. देन व्हेरी इम्पॉर्टंट इज द लिटरेचर, आर्ट आणि काहीतरी तिकडे आर्किटेक्चर. ओके, नेक्स्ट पॉईंट आपण तिकडे बघूया, तो म्हणजे काहीतरी की तिकडे चालुक्य. ओके, चालुक्य. तो इथे टेकर ऑफ रिगेन आपल्याला पाहायला मिळतो, तो म्हणजे 500 काहीतरी की तिकडे 35 सी टू 1190 सी. ओके, 1190 सी, राईट. It was founded by the Pulkeshini first. Okay, it was founded by the Pulkeshini first, and Chalukya ruled the extensive Deccan region between the 6th century to 12th century CA, with the capital at the Badami, which is also called as the Vatapi. Okay, which is also called as the Vatapi. साधारणतः काहीतरी आपल्याला डेक्कनचा आणि काही काहीतरी तिकडे आपण म्हणून साऊथचा जो पार्ट आहे ना, तो चालुक्याच्या काहीतरी काही अंतर्गत आपल्याला पाहायला मिळतो. आणि साधारणतः 6th century तो काहीतरी तिकडे 12th century, म्हणजे बराचसाच काहीतरी इकडे जो काळ आहे ना, तो इथं काहीतरी की चालुक्यांचं जर काय केलं गेलं इकडं रूल जो आहे तो काहीतरी आपण म्हणून राज्य जनाचे काहीतरी केलेलं इथं आपल्याला पाहायला मिळतं. ओके, इथं अगेन पुलकेशिनी फर्स्ट आहे, याच्याद्वारे काहीतरी की अश्वमेध सॅक्रिफाईस जो होता तो देखील काहीतरी इकडे कुठेतरी कॅरिड आउट केलेला किंवा परफॉर्म केलेला काहीतरी की आपल्याला इन्फॉर्मेशन ज्यांना ती पाहायला मिळते. द सेम फॅमिली ऑल्सो रूल द वेंगी. ओके, वेंगी ॲज द ईस्टर्न चालुक्या अँड कल्याणी ड्युरिंग द सम लेटर टाइम. ओके, ड्युरिंग द सम लेटर टाइम. तो बऱ्याचदा काहीतरीकडे रिडिंग करताना एनसीईआरटीचे असतील आणि किंवा काहीतरीकडे स्टेट बोर्डचे पुस्तक असतील किंवा इतर काहीतरी की जे आपण म्हणू त्याला हे जे आहेत काहीतरी की तिकडं नोट्स असतील, त्याच्यामध्ये बऱ्याचदा कन्फ्युजन होतं की चालुक्य ऑफ बदामी, चालुक्य ऑफ वेंगी आणि चालुक्य ऑफ कल्याणी. आता हे एक्झॅक्टली काय आहेत, तर हे काय होतं बेसिकली सेमच फॅमिली आहेत, मात्र काहीतरी की तिकडे आपण म्हणू डिफरंट काहीतरी की एरियामध्ये ते डिवाइड झाले होते आणि तिथून ते काय करत होतं, रूल करत होत्या. तो बदामीचे जे होते त्यांना बदामीचे चालुक्य म्हणलं जात होतं. वेंगी म्हणजे काहीतरी की तिकडे ईस्टर्न पार्टला असणारे चालुक्य होते, आणि कल्याणी म्हणजेच काहीतरी की आपण त्याला म्हणून डेक्कन साईडला असणारे काहीतरी की हे तीच काहीतरी की सेम फॅमिली होती. अँड दे वेर इन्वॉल्ड इन अ कंटिन्यूड स्ट्रगल विथ द पल्लवाज. आत्ताच काहीतरी की आपण इकडे डिस्कस केलेलं होतं. ठीक आहे, कारण का अगेन तेच असेल, साऊथचा जो काहीतरी की जो पार्ट होता जो तुंगभद्रा काहीतरी की दोआ म्हणून ओळखला जातो, त्याच्यासाठी काहीतरी की कन्सिस्टंटली फाईट जी असेल पल्लवाजमध्ये आणि काहीतरी की चालुक्याजमध्ये तिथं राहणार आहे किंवा काहीतरी की जे रेग्युलर आहे ना ते आपल्याला तिथं कंटिन्युअस म्हणजे काहीतरी की पाहायला मिळते. ओके, त्याच्यानंतर इथे इम्पॉर्टंट काहीतरी की आपल्याला पहिली रूलर पाहायला मिळते चालुक्यात काहीतरी की बदामीमध्ये, ती म्हणजे काहीतरी की पुलकेशिनी सेकंड. ओके, पुलकेशिनी सेकंड. तर त्याच्या संदर्भात थोडीशी इन्फॉर्मेशन द्यायची आपण इथं डिस्कस करूया. ओके, साधारणतः 608 सी ए टू 600 काहीतरी की 42 सी ए, 608 सी ते काहीतरी की 642 सी, हा एक काहीतरी की रफ रिगेन जो आहे तो काहीतरी की पुलकेशिनी सेकंडच्या संदर्भात आपल्याला इथं पाहायला मिळतो. ओके, देन ऐहोळ इन्स्क्रिप्शन issued by the Pulakeshini II, the substance that he was the most important ruler of dynasty. Okay, of dynasty. ऐहोळ इन्स्क्रिप्शन जे काहीतरी की बेसिकली इथं आपल्याला एक ग्लिम्पस अशी इन्फॉर्मेशन आहे ना पुलकेशिनी काहीतरी की सेकंडच्या संदर्भात इथं आपल्याला प्रोव्हाइड करते. अँड टू वॉज कंपोज बाय द रविकीर्ती. ओके, रविकीर्ती. अँड रविकीर्ती इज द कोर्ट पोएट ऑफ द पुलकेशिनी सेकंड. याच्याद्वारेच काहीतरी की बेसिकली ऐहोळ इन्स्क्रिप्शन जे होतं ते काय केलं गेलेलं आहे, बनवलेलं आहे. आणि अगेन जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे, आपण समुद्रगुप्तच्या पिरियडमध्येच काहीतरी डिस्कस केलेलं होतं. ओके, त्याचं जे अलाहाबाद काहीतरी की बेसिकली इन्स्क्रिप्शन असेल ते जसं त्याच्या कोर्ट पोएटने काहीतरीकडे बनवलं होतं, ठीक आहे, तसंच इथे काहीतरी की पुलकेशिनी सेकंडच्या संदर्भातलं जे ऐहोळ इन्स्क्रिप्शन आहे त्याचं कोर्ट पोएट काहीतरी की रविकीर्तीद्वारे बनवलेलं आहे. थोडंसं रिकॉल करायचा प्रयत्न करा की हे समुद्रगुप्ताचं काहीतरी की बेसिकली कोर्ट पोएट कोण होता, ज्यांनी तिथे काहीतरी की अलाहाबाद इन्स्क्रिप्शन बनवलेलं आहे तो. ठीक आहे, देन पुलकेशिनी सेकंड defeated the Harshvardhana and limited his southern expedition or expansion till the Narmada. आपण ऑलरेडीच काहीतरी डिस्कस केलेलं आहे, नर्मदा बॅटल ऑफ काहीतरी की नर्मदा ही झाली गेलेली होती आणि ह्याच ठिकाणी काहीतरी की हर्षवर्धनला हरवण्याचं जे काम होतं ते पुलकेशिनीने काहीतरी की सेकंडनी केलं होतं आणि त्याच्यामुळे त्याचं काहीतरी की सदर्न साईडचं जे एक्सपान्शन होतं ते काय केलं होतं, तिकडं थांबवलं होतं. ओके, देन ही ऑल्सो डिफेटेड द कदंबाज ऑफ Basnavi and the Gangas of Mysore and established his suzerainty. Okay, established his suzerainty. थोडंसं काहीतरी की साऊथला पण थोडंसं इकडे काय म्हणून आपण काहीतरी की वेस्ट साईडला जर काहीतरी की बघितलं तर तिथे आपल्याला कदंबाच पाहायला मिळतात आणि सोबतच काहीतरी की गंगा ऑफ मैसूर पण काहीतरी की पाहायला मिळतात.
यांना देखील काहीतरी की हरवण्याचं डिफिटेड करण्याचं जे काम होतं ना ते पुलकेशीने सेकंडने केलेलं होतं. आणि त्यांना काहीतरी काहीतरी सबसर्वंट किंवा काहीतरी सुझर्निटी जी होती ते काहीतरी इकडं ऍक्सेप्ट करायला काहीतरी की भाग पाडलं होतं. ठीक आहे. देन ही एमर्ज विक्टोरियस अगेन्स्ट द फर्स्ट स्ट्रगल विथ द पल्लवाज, बट ही वॉज डिफेटेड बाय द नरसिंहवर्मन फर्स्ट. ओके, डिफेटेड बाय द नरसिंहवर्मन फर्स्ट. तिथं आपण काहीतरी की मगाशीच बघितलेलं होतं पुलकेशनी सेकंड जो आहे तो महेंद्रवर्मन काहीतरी की फर्स्ट जो आहे त्यांना काहीतरी की हरवणार आहे. मात्र नंतर काहीतरी तिकडे जो आलेला होता नरसिंहवर्मन फर्स्ट हा पुलकेशनीला काहीतरी की हरवणार आहे. ठीक आहे. आणि त्याच पिरियडमध्ये त्यांनी काहीतरी की नरसिंहवर्मन फर्स्टनी वातापी कोंड हे जे टायटल होतं ते पण काहीतरी की अजून केलेलं होतं आपण ते बघितलेलं आहे. ठीक आहे. and he also captured the capital of Badami. Okay. Then he also sent ambassador to the court of Persian king खुसरो. ओके, खुसरो. एक अगेन एक काहीतरी की आपल्याला इन्फॉर्मेशन पाहायला मिळते. यांनी काहीतरी की पर्शियन जो किंग होता त्याच्याकडे त्याचा जो काहीतरी की अँबॅसेडर जो होता ना तो काहीतरी की पाठवलेला होता. देन अगेन हुआन त्संग. ओके, हुआन त्संग, अ बुद्धिस्ट पिलग्रिम फ्रॉम द चायना विजिटेड द चालुक्याज किंगडम ड्युरिंग हिज रिगेन. अगेन सेम मगाशीच काहीतरी की ही पण इन्फॉर्मेशन आपण तिथं बघितलेली आहे. पुलकेशिन सेकंडच्याच पिरियडमध्ये काहीतरी की हुआन त्संग होतं त्यांनी काय केलेलं आहे विजिट केलेलं आहे. आणि इम्पॉर्टंट अशी काहीतरी की सोसायटल जी इन्फॉर्मेशन होती ती काहीतरी की त्याच्याद्वारे तिथं प्रोव्हाइड केलेली आहे. ओके. देन विक्रमादित्य फर्स्ट. So Pulkeshini second was succeeded by the Vikramaditya first, who was the pushed Pallavas out of the Badami and reconsolidated the kingdom. Okay, reconsolidated the kingdom. आफ्टर द डेथ काहीतरी की आपण त्याला म्हणू पुलकेशनी सेकंड. थोडंसं काहीतरी तिकडं व्हॅक्युम किंवा काहीतरी की पॉलिटिकल अनस्टेबिलिटी आपल्याला पाहायला मिळते. हावेवर इट वॉज रिकन्स्ट्रक्टेड बाय द और रिकन्सुलेटेड बाय द विक्रमादित्य फर्स्ट. त्याच्यानंतर काहीतरी की आपल्याला इथे विक्रमादित्य सेकंड पाहायला मिळतो. आफ्टर द पीसफुल अँड प्रॉस्परस रेगेन ऑफ द विनयादित्य and the Vijayaditya. The Vikramaditya II again invaded the Pallava kingdom 3 times and they repelled the Arab invasion of the South Gujarat. Okay, South Gujarat. Again थोडीशी काहीतरी आपल्याला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन जे तिथे काहीतरी की पाहायला मिळते. हावेवर विच इज नॉट मोस्ट इम्पॉर्टंट किंवा काहीतरी आपण म्हणू त्याला जास्त अशी इम्पॉर्टंट नाही आहे. थोडं तिथं पुलकेशनीच्या संदर्भातच काहीतरी की आणि त्याचं काहीतरी तिकडे रवी करते. आणि इम्पॉर्टंट अशी काहीतरी की तिकडे जी बॅटल असेल